माझ्या या सांस्कृतिक कारकिर्दीला म्हणजे निवेदन आणि बोलणं आणि बोलकं करणं याला आता 54 वर्ष पूर्ण झाले. मी मुळात कॉस्ट अकाउंटंट आहे, हे मी आवर्जून सगळीकडे सांगतो. अशा करता की शिकलेलो पण आहे आणि बोलणं आणि बोलकं करणं हा पूर्ण वेळेचा व्यवसाय करायचा असा मी निर्णय घेतला आणि नोकरी करायची नाही हे पक्क ठरवलं होतं. त्यामुळे 1972 पासून मी नोकरी केलेली नाही. त्याच्या आधीची नोकरी जी आहे ती मनोहर साप्ताहिकामध्ये म्हणजे जर्नलिस्टिक नोकरी होती. साप्ताहिकामध्ये सहसंपादक म्हणून मी काम करत होतो आणि त्यानिमित्ताने तरतरेच्या लोकांशी बोलतच होतो. या बोलणं आणि बोलकं करण्यातनं असंख्य माणसं जोडली गेली. मला माणसं हा कुतूहलाचा विषय आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये विशेष रस होता आणि जोडलेल्या माणसांशी संवाद साधता साधता विविध विषयांवर म्हणजे कला ते राजकारण आणि गुन्हेगारी ते गाणं अशा सर्व क्षेत्रातल्या गोष्टींविषयी मला भरभरून माहिती मिळत गेली आणि त्याचा उपयोग मला माझ्या सादरीकरणामध्ये बोलताना खूप झाला. याच्याबद्दल मी फार आभारी आहे. दुसरी गोष्ट, भांग्या पत्र्या सोन्या मारुती मुरलीधराला खुन्या म्हणती अशी चित्र विचित्र नावं असलेल्या देवदेवतांच्या देवळांमधनं एकत्र कुटुंबात वाढलेल्या मला माझ्या आजी आजोबांनी वेगवेगळ्या कीर्तन प्रवचन याला घेऊन गेले आणि तिथे मी जे नामवंत कीर्तनकार प्रवचनकार ऐकले त्यांच्याकडनं बोलण्याचा नाद, शब्दांचा स्पष्टपणा आणि मांडणीचा नेमकेपणा हे मी सगळं शिकत गेलो आणि ते आता मला जाणवतं किती महत्वाचं होतं. कारण आता मी बऱ्याचदा जेव्हा अनेक निवेदक बघतो ना, खास करून निवेदिका, त्या कारण नसताना लोक जर जास्त दिसली की आवाज लावतात. म्हणजे कसं जीवनाच्या वाटेवर जेव्हा असं जाणवतं असं काही कृत्रिम बोलायचे कारण नसतं, पण असं बोलत जातात. मला या कीर्तनकार प्रवचनकारांपासून अनेक पुण्यात ऐकलेल्या वक्त्यांनी साधं सोपं कसं बोलावं याचं दर्शन घडवलेलं आणि याच्यामध्ये आत्य म्हणजे मी ऐकले फार बॅरिस्टर नागपाईंपासून आचार्य प्रल्हाद केशव अत्र्यांपर्यंत जगन्नाथराव जोशींपासून ते अनेक जण, पण मला सर्वाधिक आनंद दिला पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी. आणि ते किती मोठा समुदाय असो, पहिलं शब्द त्यांचा असेल तर तुम्हाला लागतो म्हणजे आपल्याला वाटतं मला सांगतात गप्पा मारल्यासारखं त्यांचं जे बोलणं होतं त्यातनं बोलणं ऐकण्याविषयी आत्मीयता त्यांनी निर्माण केली आणि त्यांना ऐकता ऐकता बऱ्याच काही गोष्टी शिकत गेलो. असं बरंच काही सांगता येईल, पण प्रश्न हा विचारणार असल्यामुळे मी थांबतो आणि त्याला प्रश्न विचारला. बोलणं आणि बोलतं करणं, बोलणं निवेदन, बोलतं करणं मुलाखत, आणि केवळ याच्यावरती मराठी साहित्य विश्वात मराठी रसिकांपर्यंत पोहोचलेलं एकमेव नाव म्हणजे सुधीरजी गाडगे. मुलाखती किती असाव्यात? तब्बल 6500 मुलाखती, आणि त्या सुद्धा बाळासाहेब ठाकरेंपासून भीमसेन जोशींपर्यंत आणि माधुरी दीक्षित पर्यंत सचिन तेंडुलकर पर्यंत मराठीतल्या आणि हिंदीतल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या कर्तृत्व संपन्न व्यक्तींशी संवाद साधण्याचं काम यांनी केलेलं आहे. पण तरी सुद्धा सुटू नये, चुकू नये म्हणून सुद्धा एका माणसाची मुलाखत तुम्ही मुद्दामून आयोजित केली असं मी ऐकलंय. ते खरं आहे का? कोण? हा, एका माणसाची मुलाखत मी मुद्दाम आयोजित केली कारण ते कोणाशीही बोलत नसत आणि मुलाखतीला कधीही तयार नसत आणि मला तर त्यांना बोलकं करायचंच होतं. म्हणून महाराष्ट्र टाइम्सचे एकेकाळचे संपादक गोविंद तळवलकर, वा, ती कशी केली? काही नाही, मी त्याला मला तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्याशी काय बोलणार म्हटलं, बोलायला लागल्यावर लक्षात दिला पण या ना. मग ते आले आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्हाला सातत्याने गंभीर राहायला आवडतं, त्याचा कंटाळा नाही. अशी सुरुवात केल्यानंतर ते खुलायला लागले आणि बोलणं मस्त होत गेलं. आणि मग त्यांनी वाचलेली पुस्तकं, त्यांना आवडणारे लेखक, असं सारं काही सांगत महाराष्ट्राच्या संपादकीय कारकिर्दीचा धावता आढावाच घेतला. मठाचे संपादक गोविंदरावांना जसं बोलतं केलं तसं तुम्ही अनेक लोकांना न बोलणाऱ्यांना बोलतं केलं. त्यात एक प्रख्यात उद्योजक सुद्धा आहे,
शंतनुराव किर्लोस्कर. आणि त्यांना मी लकाकीच्या बंगल्याच्या बाहेरच्या रिकाम्या मैदानात ते म्हणले या, 2 खुर्च्या ठेवले त्या म्हणजे बसा. मी बसलो आणि त्यांनी म्हणले बोला. तर मी म्हटलं सुरू करूया का म्हटलं. ते म्हणले करा. तर मी म्हटलं तुमचा धसका खूप जणांना वाटतो म्हणून मी तुम्हाला आपलं सहज विचारतो. मला काही तुम्ही कारकीर्द कशी सुरू झाली वगैरे विचारत नाही. तुम्ही आतापर्यंत किती उद्योजकांची चरित्र वाचले किंवा चालले आणि अन्य उद्योजकांबद्दल तुम्हाला रस आहे का? त्यामुळे म्हणजे काय, मी मला एकट्याला जरा उद्योजक समजत नाही अशी नेमकी उत्तरं ते देत होते आणि मजा आली होती. वा, मंगेशकर परिवाराशी तुमची जवळीक आहे. सगळ्यांच्याच मुलाखती घेतल्या, सगळ्यांच्याच कार्यक्रमात तुमचा सहभाग असतो. पण विशेषतः आशाबाईंच्या 29 वेळा मुलाखती घेतल्या. तर आशाबाईंविषयी काय वेगळं? आशाबाई या कायम हसतमुख आणि आपल्यापेक्षा जास्त संकट भोगलेले आहेत. म्हणजे 2 मुलांमधला एक मुलगा लवकर गेला, ज्याला गाणं कळत होतं, येत होतं. आणि एक मुलगी एकच होती. तर आम्ही वरती कार्यक्रम करत असताना खाली तिनं आत्महत्या केलेली होती. अशा अत्यंत वाईट गोष्टी घडून सुद्धा तुम्ही त्यांना कधी दुर्मुखलेलं पाहिजे. त्यांच्याकडे मी शिकतो काय, तर समोर येऊन भेटणाऱ्यांशी हसत लोकांना त्यांचं स्वागत करा. आत्ता वयाच्या 92व्या वर्षी सुद्धा त्या मस्त हसत लोकांना सगळ्यांना सामोरं जात असतात. त्याचा मला अत्यंत अभिमान आहे. क्या बात. आता अशा वेळी बोलत होतो तर लता दिदींचं भाव वेगळे पण काय? लता दीदी किती ग्रेट आहेत. आता मला हा प्रश्न अशा वेळेला विचारला होता की माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये तू काय नेमका फरक करतोस. म्हटलं तर लता दीदींबद्दल मला आदर वाटतो आणि तुमच्याबद्दल जिव्हाळा वाटतो. आणि लता दीदींचं वेगळेपण तुला काही माहिती आहे का? जे मला फक्त माहिती आहे. मी म्हटलं मलाही माहिती आहे. ते म्हटलं काय? म्हटलं त्या गातात किती उत्तम आहे सगळ्या जगाला माहिती आहे. पण त्या उत्तम पिस्तूल चालवतात, उत्तम फोटोग्राफी करतात आणि उत्तम चित्र काढतात हे फार मोजक्या लोकांना माहिती आहे. त्यात मला माहिती आहे. त्याचं कारण भाजी पेंढारकरांच्याकडे आम्ही गेलेलो असताना तिथे मला कळलं पेंढारकरांनी त्यांना पिस्तूल शिकवली. का तर कोल्हापूर जवळच्या एका छोट्या गावात त्या राहत असताना स्वसंरक्षणाकरता तुला ही शिकलीच पाहिजे असं सांगून ती शिकवलेली आहे. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत राजकारणातल्या विविध क्षेत्रातल्या लोकांच्याही मुलाखती तुम्ही घेतल्या. तर या विविध क्षेत्रातल्या लोकांच्या मुलाखती घेत असताना यांच्या स्वभावातलं काय वेगळेपण किंवा भावलेलं काय वेगळेपण? बाळासाहेब ठाकरे लोकांना एक असा दबदबा बस रे धन्य अशा आवाजात ते बोलत असल्यामुळे लोकांना ते असे फार हे वाटायचे. अत्यंत साधा मस्त गप्पा मारणारा असा माणूस होता असा माझा स्वतःचाच अनुभव आहे. काही असं दडपण नाही, काही नाही. आणि मुख्य म्हणजे मला ते म्हणायचे की बोलणार ना नंतर तर माझ्यावर फार बोलू नको बरं का. आणि ते तेव्हापासून लक्षात ठेवल्यामुळे मी आत्ताही बोलत नाही. पण ते एकदा तुम्ही बाळासाहेबांना त्यांच्यावरचा जोक तुम्ही काहीतरी ऐकवलं होतं मातोश्रीवर. याला माझं लक्षात जास्त आहे. काही नाही, मी एका त्यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या बाजूला उभं होतो आणि तिथे एक जण माझ्यासमोर माझ्याशी बोलत होता. तर त्याला मी म्हटलं तू शिवसेनेत आहेस का? तोंडला हो. पदाधिकारी आहेस का? तोंडला हो. तर म्हटलं तुला कोणीही बोलत नाही का? तोंडला आपल्याला कोण बोलणार? म्हटलं मी एक छोटी गोष्ट बोलू का? तोंडला बोल. म्हटलं माझ्या पायावर बराच वेळ पाय ठेवलाय तो जरा काढशील. पुलंचं ऐकत घडलो असं तुम्ही नेहमी म्हणता. नक्कीच. तर प्रत्यक्षात पुलंनी पाठीवर थाप दिली तुमच्या बोलण्याला असं कधी घडलंय? अनेकदा. मुळात पुन्हा मला खूप भरभरून चांगले ऐकायला मिळाले. बालगंधर्व रंगमंदिराचा उद्घाटन सोहळा 1968 साली झाला. त्याला ते होते पाहुणे आणि मी समोर बसलेलो होतो, निवेदक पण नव्हतो. आणि तिथे ते बोलताना म्हणाले काय गमत आहे बघा, एक वास्तूची फार मजा असते. एक तर ते कुठल्याही बोलण्याची सुरुवात तुम्हाला सांगतो असं म्हणत म्हणजे प्रत्येक ऐकणाऱ्याला वाटेल मला सांगतात. तर म्हटलं तुम्हाला सांगतो बरं का.
इथं बाहेरच्या बाजूला पुरुषाच्या वेशातली स्त्री आहे झाशीची राणी आणि आतल्या बाजूला स्त्रीच्या वेशातला पुरुष आहे बालगंधर्व. अर्ध नारी नटेश्वराची 2 रूप जेव्हा वास्तूमध्ये आहेत तिथे हे रंगमंदिर उभारलं जात आहे ही फार आनंदाची बाब आहे. अलीकडे नटेश्वर आहे, पलीकडे ओंकारेश्वर आहे, मधनं जीवनाची सरिता वाहते. आमचे महापौर त्याच्यावर पूल टाकणार आहेत. पाटील एक विनंती आहे की हा पूल एकतर्फी असू द्या. ओंकारेश्वर स्मशानाकडनं नटेश्वराकडे येणारा असू द्या. अशा पद्धतीनं बोलणारे होते. मुलांचं आख्यानिक मी गंमत बघितली. एका चित्रकला प्रदर्शनाला ते उपस्थित होते ते आणि बासू भट्टाचार्य. ज्यांनी बोलवलं तोच आगाऊपणानं माणूस आयोजक म्हणाला की काय गंमत आहे बघा, एक सिनेमातला एक नाटकातला यांनी कधी आयुष्यात हातात ब्रश धरलेला नसेल पण चित्रकलेच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले. लगेच मुलं म्हणाले अहो रोज धरतो की हा असलं लगेच हजर बाबीपणा भोवतालच्या गोष्टींच्या विषयीचं पक्क भान अशा काही चांगल्या गोष्टी मला त्यांच्याकडनं शिकता आल्या. आणखीन एक मला वाटतं मॉरिशसला असताना मानेकर हा मला तुम्ही आठवत नाही मी सांगता नाही येणार. तूच सांग. हा नाही माणिक ते येत होत्या तर माणिक त्यांना या माणिक वर्मा सोपं साधं वगैरे वगैरे त्यांच्याबद्दल मी काहीतरी बोललो तर मुलं म्हणाले की माणिक त्यांच्या वर्मावर कशाला घालायला लागतो. म्हटलं मी त्यांच्या वर्मावर कोण घालणार, त्यांचा वर्मा अमर आहे. आता एवढ्या मुलाखती घेत असताना अनेकांची विकेट तुम्ही काढतात. हो पण मी तुमची एक मुलाखत बघितली. शरद पवारांची मुलाखत होती आणि शरद पवारांना बालगंधर्व होते की प्रतिभाताई आणि ते दोघं एकत्रित ते बोलत नव्हते. तुम्हाला बोलतं केलं तुम्ही पडदेशी नाही. काय झालं की ते आधी बोलत नव्हते. ते म्हणले की मी बऱ्याचदा बोलत नसतो. काय आहे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने बोलायला लागतं असं म्हणून ते पुढे असं म्हणाले की आज प्रतिभा माझ्याबरोबर आहे. आमच्या लग्नाला 50 वर्ष होत आहेत आणि आज प्रतिभाच बोलेल. तर मी म्हटलं प्रतिभाताई 50 वर्षात एकदा तरी यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला तरी कळलं आणि बोलायला त्याच्यामध्ये कोणाच्या बाटल्या करणार नसतं. म्हणजे आपलं बोलताना थोडं शाब्दिक चॅलेंज दिला की लोक खुलतात बोलतात. इतक्या लोकांच्या तुम्ही मुलाखती घेतल्या आणि अनेक लोकांना तुम्ही बोलतं तर केलं पण अनेक लोकांना चिमटे सुद्धा काढले किंवा त्यांना सरळ आता पवारांचं उदाहरण सांगितलं तसं. पण तुमच्या वाट्याला कोणी गेलंय किंवा तुम्हाला तुम्ही अडव करायचा प्रयत्न केलाय? एकच व्यक्ती, तिचं नाव दादा कोंडके. काय झालं त्यांच्याच एका कार्यक्रमाला मी गेलो होतो बालगंधर्वमध्ये आणि मी आणि बाळ कोल्हटकर शेजारी बसलो होतो आणि ते वरनं काहीतरी बोलत असताना लोकांमधनं आवाज आला कोल्हटकरांवर बोला की. तशी दादा कोंडके पटकन म्हणायला लागले सुंदर पोहे पातळ पातळ खमंग तुकडे खोबरे पुष्कळ शैन्य तुकडे अनडाळ या सर्वांनी विविध कवींनी असा बनविला चविष्ट चिवडा पडते ज्यावर उडी बांधतो ही चिवड्याची पुडी. हे ऐकल्यावर बाळ कोल्हटकरांनी लोटांगण घातलं. तर मी म्हटलं वा क्या बात आहे. तर बाजूला बाळ कोल्हटकर म्हणले तुम्ही यांच्या कधी वाटेला गेलात का. म्हणलं आपणच नाही पण ते एकदा माझ्या वाटेला जात असताना मी त्यांना उत्तर दिलं फक्त एवढं. काय झालं माझी बायको होती आता जाऊन जवळजवळ 25 वर्ष झाली. ती MSc केमिस्ट्री होती आणि पहिल्या लेडीज क्रिकेट टीममध्ये वनडाऊनला खेळायची होती. तर तिच्या बरोबर आम्ही एकदा तिला घेऊन ती दादा कोंडकेंच्या विच्छाला गेलो आणि शब्दांचा खेळ कसा उत्तम करतात ते तिला ऐकायला मिळालं आणि ती खूप झाली. म्हणजे आपण भेटूया का म्हणलं भेटू. तर आम्ही भेटायला दादा कोंडकेने गेलो आणि दादानं म्हटलं दादा माझी बायको. असं म्हणता क्षणी दादा म्हणाले ह्याच्यामुळे काल कोण होते काय अशा सगळ्या वृत्ती प्रवृत्तीच्या सगळ्या माणसांबरोबर वावरत असताना अनेक गोष्टी म्हणजे इतकं प्रचंड बोलण्यासारखं आहे पण वेळेची मर्यादा आहे. तर निवेदनाची सुरुवात
मैत्रिणीला चैत्रबंडाने झाली. हो, हो. तर तो कार्यक्रम कसा आला? काय झालं, आम्ही कॉलेजकडून सगळे बाहेर पडणारे या गाण्याच्या प्रांतामध्ये होतो. आमच्यात ते काही गायक होते, काही वादक होते. तर ते असं म्हणाले की आपण एखादा गाण्याचा कार्यक्रम करूया का. तर सर्वाधिक गाण्याचे असलेले त्यावेळेचे प्रख्यात गीतकार म्हणजे गदी माडगुळकर आणि सर्वाधिक संगीत दिलेले संगीतकार म्हणजे सुधीर फडके बाबूजी. तर म्हटलं आपण चैत्रबन करूया. माडगुळकरांच्या ज्याचं नाव चैत्रबन होतं. आणि निवेदन माझ्याकडे आल्यानंतर मी बाबूजींना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं चालीमागच्या कहाण्या सांगा आणि माडगुळकरांना म्हटलं गीत रचनेमागच्या तुमच्या आठवणी सांगा. त्यांनी जे सांगितलं त्याचं निवेदन रूपात करून आम्ही चैत्रबन सादर केलं. त्याच्यामध्ये मराठी चित्रसृष्टीच्या इतिहासात एका युगावर गजानन दिगंबर माडगुळकर हे नाव विशेषत्वानं कोरलं गेलेलं आहे. जला जला म्हणून मराठी भाषा येते, त्या प्रत्येकाला गतिमा ही सुवर्णाक्षरच वाटते. माडगुळकरांची मराठी भाषेत संस्कार घेत म्हणली तसेच ती भाषा. त्यांच्या भाषेवर इंग्रजीचा मात्र संस्कार नाही. कारण एकच, माडगुळकर मराठी भाषा शिकले ती दिवसा वाढणाऱ्या शाळेतल्या टेक्स्टबुकातून नव्हे तर रात्रीच्या वेळी व्यास मालकींच्या कथा सुरस मराठीतून तिथे गांधीपुढ्यात त्या देवळातल्या नामसंकीर्तनामधून. आणि या देवळातल्या नामसंकीर्तनामध्ये म्हटलेले साऱ्या गोष्टी मी माझ्या लेखनामध्ये आणलेल्या आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं. मी ते सगळं घेऊन चैत्रबन सादर केलं आणि चैत्रबनातल्या गाण्याच्या अलीकडे पलीकडे माडगुळकर आणि फडक्यांनी सांगितलेल्या गाण्यामागच्या आठवणी सांगत गेलो. त्यामुळे चैत्रबन हा माझा पहिला कार्यक्रम 1972 साली झालेला सुपरहिट गेला आणि पुढे त्याचे जगभर कार्यक्रम झाले. बरोबरच जगभर कार्यक्रम झाले. आम्ही जगातल्या मराठी मंडळींच्या पुढे तो कार्यक्रम सादर केलेला आहे. हे जसं भावसंगीताच्या बाबतीतलं तुमचं निवेदन म्हणजे अगदी त्याच्या आधीचं निवेदन म्हणजे अनुक्रमे वाचनच होतं, पण गाण्याचा इतिहास आधी चित्रीकरण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खुलवत गेला. पण नंतरच्या टप्प्यावरती दूरदर्शन येत असताना किंवा रूढ होत असताना त्या टप्प्यावर तुम्हाला उत्तम संधी दूरदर्शनला दिली, ती कशी मिळाली? माझं एक मित्र अरुण काकतकर म्हणून यांनी मला पहिली संधी दिली आणि तो म्हणला तू गाण्याचे कार्यक्रम कर. आणि मग मी फक्त गाण्याचे नाही, अनेक असे केले. एक कार्यक्रम असा केला आमची 25वी, म्हणजे अनेक ज्येष्ठ जे मला भेटत गेले त्यांना त्यांचं तरुणपण सांगायला सांगितलं. नंतर वलयांकित म्हणजे ज्यांच्या घरात त्या मुलांचे आई वडील मोठे आहेत त्या मुलांना बोलकं केलं आणि म्हटलं वलयाविषयी सांगा. नंतर असे मी एक कार्यक्रम आयोजित करत गेलो आणि त्यातनं मी महाराष्ट्रातल्या ठळक विविध क्षेत्रातल्या मंडळींना दूरदर्शनावर समोर आणण्याचा प्रयत्न केला. आणि मी आणलेली प्रत्येक गोष्ट अरुण काकतकरांनी त्याचा मी ऋणी अक्षरशः, कारण त्या काळामध्ये अशी संधी देणं एका विशिष्ट व्यक्तीने विशिष्ट व्यक्तीला याच्याबद्दल इतरच चर्चा जास्त व्हायची. तर ती मला दिली आणि त्यामुळे मी लोकांपर्यंत पोहोचलो. याचा मला अतिशय आनंद आहे. तुमच्या सुरुवातीच्या काळात मुंबई दूरदर्शन एकमेव हो. आणि आता 100 पेक्षा अधिक चॅनल, म्हणजे 50 वर्षात झालेला हा बदल आणि उपलब्ध झालेली संधी या सांस्कृतिक स्थित्यंतराविषयी काय वाटतं? अत्यंत वाईट झालेला आहे. झालेला बदल हा अत्यंत वाईट आहे. कारण या नवीन एवढी संख्या वाढवून काही गुणवत्तेत वाढ नाही, काही नाही. उलट त्यांना शिस्तबद्ध नेमकं संयोजनच नाही करता आलेलं असं मला अगदी स्पष्ट मत आहे. काय करावं लागेल? मी कसं सांगणार, मी काही तज्ञ नाही. पण एक सांस्कृतिक क्षेत्रात तब्बल 50 वर्ष वावरल्यामुळं तुम्हाला तो अधिकार पोचतो, तर काय वाटतं? संधी आली की दाखवी. आता हे करत असताना मूळची पत्रकारिता असल्यामुळं लेखनही सुरू होतं आणि मग वलयांकित किंवा अगदी उत्तुंगपर्यंत एवढी तुमची 7-8 पुस्तकं झाली, ते सोबतीनं कसं घडत? नाही, मला माणसं भेटली की त्यांच्याशी बोलायला आवडतं. आणि मी गेले 52 वर्ष डायरी रोज लिहितो. कितीही उशीर झाला, पहाटेचे 2 वाजले 3 वाजले तरी मी डायरी लिहिल्याशिवाय झोपत नाही. त्यामुळे भेटलेल्या माणसांच्या दिवसभरात घडलेल्या गोष्टींच्या आठवणी मी लिहित जातो
आणि त्यातनं पुस्तक लिखाण करण्याची मला प्रेरणा झाली आणि माझी एकूण 16 पुस्तकं आत्तापर्यंत प्रकाशित झाली. 17वं पुस्तक राजहून प्रकाशनाने माधगावकरांनी काढलेलं आहे, त्याचं नाव उत्तुंग. केवळ पुस्तक लेखनच नाही तर सर, आता नेहमी आपण परिचय करून देताना निवेदक, मुलाखतकार हे म्हणतो आणि ते अधिक रूढ आहे म्हणून लक्षात येतं आपल्या. पण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुद्धा सरांनी भूषवले, हे सुद्धा एक महत्वाचा पैलू आहे. पण तुम्ही जसं म्हणाला की डायरी लेखनाचा मला छंद आहे, तसंच एका टप्प्यावर तुम्हाला चित्रकार व्हायचं होतं आणि मग त्याचा रियाज सुद्धा चालू असतो म्हणे. काय? हा, मी स्केचेस काढतो आणि ती शक्यतो कोणाला दाखवत नाही, कारण बरे असेल तसं नाही. आणि मी एवढंच काढतो कारण मला चेहरा नेमका येतो, डोळ्यात बघायची सवय असल्यामुळे बाकी काही काढत नाही. आणि इथे आता आहे बहुतेक हे बघा, माणिक वर्मा स्वाध्याय सरळ माणिक वही आहे. हे लक्षात आलं तर सांगा हे कुणाचं आहे? हे जुन्या काळातलं व्यक्तिमत्व आहे, एस एल जोशींचं आहे. आता लक्षात येईल तुमच्या बरोबर. तर अशी संख्येनं किती असते? 750 चित्र आहेत. क्या बात आहे. हा एक सरांचा वेगळा पैलू आहे. मला आवडतं चित्र काढायला आणि मी दाखवत बसत नाही, पण मला काढल्याशिवाय चैनी पडत नाही, त्यामुळे मी ते काढत असतो. आणि एकदम दिलखुलास मनस्वीपणे जगत असताना गाणं आणि खाणं हे पॉइंट आहे. त्यामुळं गाणं आणि खाणं हे विपॉइंट आहे. नक्की गाणं ऐकणं म्हणजे नाही, तुम्ही खाजगी याच्यात गाऊन पण दाखवलंय, त्यामुळे काय आणि मला गाता येत नाही. मला गाणं गाता नाही येतो, यांच्यावर अन्याय होईल. तर वसंतराव देशपांडेंचं गाणं मला आवडायचं. नाही आवडायचं. आणि पंडित भीमसेन जोशी असं म्हणून विभागांच्या पैलूवर तर तुम्ही खूप छान लिहिलेलं आहे. त्याच्या ड्रायव्हिंग पासून सगळ्या गोष्टी. भीमसेन जोशींच्यावरून मी खूप भटकलो. परदेशात मला पहिल्यांदा संतवाणीचं निवेदन करताना पंडितजी आणि नंतर आशाबाई हे दोघं जण मला जगभर घेऊन गेले, जगभर. आणि पहिल्या कार्यक्रमाला मला भीमसेनजींनी सांगितलं, संतवाणीचं निवेदन करताना त्याला निवेदन न म्हणतात निरूपण असं म्हणायचं असतं, असं त्यांच्याकडे शिकायलाही मिळालेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी मला उत्तमोत्तम मजा अनुभव दिले. उदाहरणार्थ आम्ही एकदा कलकत्त्याला गेलो होतो. तिथे गेल्यानंतर ते म्हणजे आज आपण गाडी बाजूला टांग्यात नाही येणार का, येतो. तर तिथे हिरवे टांगे होते. तर मी, वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी असे आम्ही तिघं जण टांग्यात बसलो. टांगा सुरू झाला तशी त्या दोघांनी आलापी चालू केली. एका वळणावर टांगा थांबला तर हे थांबले. हे थांबल्याबरोबर तो टांगेवाला मागे वळून म्हणाला, अरे पुढिया धनाश्री तो अच्छा चल रहा था, क्यों ठहरे? मला भीमसेन म्हणले, पाहिलं का, मी म्हणतो ना कोणालाही दुर्यम समजू नका, ते यासाठी कोणाकडे काय गुणवत्ता असते आपल्याला माहिती नसतं. सहज आपण सहजतेनं शेरेबाजी करू क्या सर, या वयातही तुम्ही छान आहात. बरं, करुण्यात अधिक उत्तम. काही नाटकात भूमिका केली आहे तुम्ही थोड्या, पण आता आम्हाला कळलंय की तुम्ही चित्रपटाकडे वळला. तर ते कसं? वळलो नाही हो, मला एखादी बोलवलं काम करशील का हो म्हटलं, केलंय. अजून तो यायचा आहे, त्यामुळे लोक अजून माझ्यावर चिडलेले नाहीये. आहे चित्रपटामध्ये काय असतं, एवढं काही फार खास गोष्ट नाही. गाण्याची, चित्रकलेची खास गोष्ट नाही. तर तुमच्यापैकी कोणाला जर 1-2 जण, कोणी वेळ कमी म्हणून 2 म्हणतं, एक मेल एक फिमेल कोणी, किंवा 2 मेल 2 फिमेल, प्रश्न विचारायचा तर विचारा. हा बोला. कपिल देव ते म्हणाले होते की बॉलिंग आणि बॅटिंग मध्ये
बॅटिंगकडे थोडं दुर्लक्ष केलं कारण की बॉलिंगकडे लक्ष द्यायचं होतं. तर तसं तुम्ही एखादं कुठे असं केलं का की मला एका क्षेत्रात पुढे जायचं म्हणून दुसरीकडे जे मला जमत आहे पण मी तेवढं दिलं नाही? नाही मी असं कुठलं तरी चेक करण्याकरता काही केलं नाही. मला आवड म्हणून मी केलं. आणि आता असं एक अजून एकच प्रश्न. हां, बोला. बोलता बोलता फार असं छान मिमिक्री केली तर तसं एखादं केलं तर छान. आता बोलण्याच्या वेळेस तुम्ही एक दोन जणांची छान मिमिक्री केली. मिमिक्री आवाज येतात मला. आवाज काढले. नेमकेपणाने ऐकत असल्यामुळे हां? असं हसणं त्याला कोणत्या हां बोला बोला तुमचा काही प्रश्न होता. लेख होता काय टेंडन्सीविषयी सांगा. मुलखा वेगळी माणसं यांचे गेला. मुलखा वेगळी माणसं कार्यक्रम यांचा गेला. मुलखा वेगळी माझा असं काही जातीयता वगैरे काय नाही. मला जरा कोकणात फार शहाणपणाने कुठे बोलायला लागले तर मी कोकणात असूनही मला त्याच्यावर टीका करायला आवडतो. म्हणून मी लिहिलेला तो लेख होता. वा 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 बोला बोला. मेहनतपैकी कोणाला मेल ना विचार सर 50 वर्षांची आपली कारकीर्द क्षेत्रात आहे. पुणेकर म्हणून पूर्वीचं पुणं आणि आता घडत असलेलं पुणं त्यामध्ये आपल्याला काय वाटतं? मुख्य म्हणजे पूर्वीच्या पुण्यामध्ये बोललं जाणारं जबाबदारीने बोललं जात होतं. अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीनं ऐकायला जाणं होतं आणि त्याचं ऐकायला जावं असं बोलणारे होते. आता हे राहिलेलं नाही. गरज पडते दोन्ही बाजूला. सर बोला. आपण आशा भोसले यांच्या बऱ्याच मुलाखती घेतल्या 29 वेळा. तर तुम्हाला त्यांचं सर्वात जास्त आवडलेलं गाणं सांगा आम्हाला. त्यांचं सर्वात जास्त आवडलेलं गाणं सांगा. गाणं सगळीच. तरी एखादं फेवरेट असेल ते सांगा. हा तरी सर्वात जास्त फेवरेट कोणतं वाटते? सगळीच सगळीच. मला मी त्याच्यावरती असं तरतम करू शकत नाही इतकं माझं हे दैवत आहे त्या. हां बोला. अशी कोणी व्यक्ती आहे का की तुम्ही त्यांची मुलाखत घ्यायची राहिली आणि ते तुम्हाला खूप मनामध्ये हे आहे की बाबा या व्यक्तीची आपण मुलाखत घ्यायला हवी होती, अशी कोणी व्यक्ती? एक तर एकच व्यक्ती राहिली पण होती वगैरे म्हणण्याचं कारण नाही. केव्हाही घेऊ शकेल आणि त्याचा काही त्रास बी होत नाही. नरेंद्र मोदी एकच राहिले. हां आणि निवेदन या दोन क्षेत्रामध्ये जर जास्त आवडीचे क्षेत्र असेल किंवा अभ्यास पूर्ण करावा असं वाटतंय असं कोणतं क्षेत्र असेल? आता दोन्हीमध्ये तुम्ही असं कोणतं क्षेत्र म्हणजे वाटतं? मुलाखतकार म्हणून पण प्रसिद्ध आहात, निवेदक म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहात, तर सगळ्यात आवडतं ह्या दोन घटनांमध्ये तरी करायचं झालं कोणतं? मुलाखत व्यक्तिचित्र. व्यक्तिचित्र लेखनात ना काढून नाही. व्यक्तिचित्रण करायला मला खूप आवडतं आणि व्यक्तिचित्रण करावं इतकं वैविध्यपूर्ण व्यक्ती पुणे आणि परिसरात खूप आहेत. त्यांनी हा सरांनी सांगितलं पण सरांना प्रोटोकॉल सोडून एका राष्ट्रपतींनी जवळ बसून घेतलं होतं. तो प्रसंग काय? अब्दुल कलाम साहेब. काय झालं माझं असे निवेदनाचं नाव झालेलं होतं की सर्व ज्येष्ठ लोक जर पुण्यामध्ये येऊन काही बोलणार किंवा कार्यक्रम करणार असतील तर त्याला निवेदनाला मला बोलवत. तर अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती असताना त्यांचा कार्यक्रम होता आणि निवेदनाकरता मला बोलवलं. राष्ट्रपती इथे उभं राहून बोलत होते आणि मला तिथे खालच्या पायरीवर उभवलेलं होतं. तर राष्ट्रपतींनी भाषण सुरू करण्यापूर्वी मला तिथनं वर बोललं, सुधीर गाडगीळ प्लीज कम हिअर. मला कळलं माझं नाव त्यांना कसं कळलं. तिथून मी स्टेजवरनं त्यांच्यापर्यंत जाईस्तोवर मला प्रमोद महाजनांनी सांगितलं की आम्ही त्यांना सगळ्यांना नाव कोणतं विचारल्यावर सांगितलं. मला म्हटलं इथे माझ्या शेजारी उभे राहा. इंग्लिशमध्ये बोलत होते आणि मी जे काही बोलणार आहे ते मी इंग्लिशशिवाय जास्त नीट सफाईदार बोलू शकत नाही. तर ते नीट शेजारी बसून ऐका आणि माझं बोलणं संपलं की जी समोर बारकी मुलं आहेत त्यांना कळावं म्हणून त्याचा मराठी अनुवाद करा. आणि हे सांगितल्यानंतर मी नीट लक्ष देऊन ऐकायला लागलो आणि एका भाषणातला एका शब्द असा होता चिल्ड्रन्स ऑफ गॉड. तर त्याला मी अस्सल मराठी शब्द वापरला ईश्वराची लेकरं. आणि
स्वाभाविक अशा टाळ्या पडल्या सभागृहात त्याला आणि त्या टाळ्या पडल्यामुळे अब्दुल कलामांना कळलं की हा नेमकं मराठी बोलतोय, नाही तर कळण्याची शक्यता नव्हती. मग त्यांनी मला काय झालं कार्यक्रम संपल्यावर प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्यांनी माझ्या हातात हात घेतला आणि मला घेऊन खाली गेले, 2 खुर्च्या टाकायला सांगितल्या, शेजारच्या खुर्चीवर मला बसायला सांगितलं म्हणजे आता मारू गप्पा आपण. आणि अवतावरून राष्ट्रपतींनी हा वेळ दिला ते मला फार आनंददायी वाटतात आणि याचा फोटो माझ्याकडे आहे. हा म्हणजे का पुन्हा आहे ना, कोणी म्हणेल ना राष्ट्रपतींनी तुम्हाला शेजारी बसवलं, वा आपला पुरावा असलेलं मला बोला. हा जरा मोठ्याने बोला. एवढ्या मुलाखती आपण दिल्या सगळ्यात अविस्मरणीय आहे मुलाखत कोण? एवढ्या मुलाखतींमधली अविस्मरणीय मुलाखत, एवढ्या मुलाखतींमध्ये सर्वात अविस्मरणीय मुलाखती 2 आहेत. एक म्हणजे मला एक माझ्या घरात येताना एक मुलगा असा वाकून येत होता, एवढी त्याची उंची होती. तो वाकून येताना मी त्याला म्हटलं तुला सारखं वाकून यायचा अवमान वाटत नाही का? म्हणून आता काय करणार, म्हणजे उंची एवढी आहे म्हणून येतो. त्यांनी आतमध्ये आल्यानंतर मला काय त्याची सगळी करिअर सांगायला सुरुवात केली त्या उंचवणारी आणि मग मी उंचेलो म्हणून त्याची घेतलेली मुलाखत ती एक होती. आणि दुसरी माझा एक मित्र आप्पा कुलकर्णी म्हणून होता, अलीकडेच तो गेला. त्या आप्पा कुलकर्णींनी पुण्यामध्ये वराती होतात, वराती जातात लग्नाच्या, त्याच्यामध्ये प्रभात बालकांची लोक पहिल्या रांगेत असतात, त्याचे सोलापूरकर पोट एवढं असलेले असे अगदी पुढे असतात आणि क्लॅरोनाईट असतो त्यांचा. तसे ते चाललेले असताना हा आप्पा कुलकर्णी त्यांच्या पुढे जाऊन चिंच खात होता. त्यामुळे त्या सोलापूरकरांना पाणी सुटत होणार आणि असा आवाज यायला लागला. तो यायला लागला, हा पळून गेला. तर असे खोड्या काढणारी मंडळी भेटतात, त्यांच्या मुलाखती गेल्या मला आवडतात. आणि हा आप्पा कुलकर्णी एरवी काय करतो माहितीये, म्हणजे तो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होता तो वाचतोडा, पण त्या पलीकडे तो रोज रात्री स्मशानात जायचा आणि स्मशानात ज्यांना नातेवाईक नाही त्यांना अंत्यविधी करता मदत करायची. आश्चर्य वाटलं तर म्हणजे मी बेसिकली कॉस्ट अकाउंटंट आहे, त्याला थोडी लागते म्हणजे बुद्धी. आणि अशा याच्यामध्ये मी कॉस्टिंग न करता पूर्ण वेळ नोकरीच न करता हा व्यवसाय म्हणून निवडला. त्याला मला माझ्या सदाशिववाडीतल्या घरातलं विरोध येईल असं मला वाटलं होतं, तो कोणीही केला नाही, उलट भरभक्कम पाठिंबा दिला. आनंददायी गोष्ट वाटते. त्यामुळे पालक मंडळी जी 36 असतील त्यांनी आपल्या मुलाच्या मनातल्या गोष्टीला भरभरून पाठिंबा द्या. धन्यवाद. घेण्याच्या जीवनाला जेव्हा सुरुवात झाली तर तुम्हाला अशी एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेताना कधी टेन्शन असं आलं होतं की या व्यक्तीची मुलाखत कशी घेऊ? कोणाचीही मुलाखत घेताना टेन्शन नॉर्मल माणूस असतो ना. माणसाने माणसाला घाबरायचं काय करायचं, आपलं चुकलं तर मला तुझं चुकतंय तुम्ही सुधारून घे, करीन घे असं म्हणता येतं. फार छान घेतली, नम्रतेने हो म्हणता येतं. घाबरायचं काही कारण नाही, भरपूर जायचं कारण नाही. त्या भीतीने कोणाची एकाचीही मुलाखत घेताना मला भीती वाटली नाही, ताण आला नाही. हा पहिली मुलाखत कुठली होती? पहिली मुलाखत कोणाची घेतली? हो, इतक्या दुनियातली मला आठवत नाही, पण त्यातल्या त्यात असे मोठ्या नावांमधलं पटकन आठवायचं नाव तर बॅरिस्टर A.R. अंतुले. ते जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ते नम्रतेच बोलत होते असं, त्यामुळे त्याची घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला म्हणून शेवटचा प्रश्न विचारतो सर, आणि कोणाचं काय असेल तर काय म्हणतो. हो थांबू. इंदिराबाईंची मुलाखत घेण्याची पण संधी मिळाली. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांची मुलाखत घ्यायची होती. तर त्यावेळेला संध्याकाळी आमची गाठभेट झाली. तर त्यावेळेला मी आता मुंबईतनं गुजरातकडे चालले आणि त्यावेळेला 700 विमानं उडवत नसत. आता त्यांची पतवंड नातवंड पण विमानं उडवतात, पण ते नसत उडवत, त्या नव्हत्या. तर त्यांनी सांगितलं मी गाडीने चालले अहमदाबादला, तर माझ्या पाठीमागच्या गाडीत नाही या. तर म्हटलं तुमच्याकडे झालं नाही? तर त्या म्हटलं आहे माझ्या गाडीत नाही या. म्हटलं काही नाही, मला तुमच्याशी अहमदाबादपर्यंत जायचं तर बोलायला आवडेल. मग मी त्यांच्या गाडीत बसलो आणि त्यांच्याशी गप्पा मारत गेलो. ते गप्पा मारत असताना
तुम्हाला हे सर्वोच्च पद मिळाल्यानंतर काय वाटलं, पद गेल्यानंतर काय वाटलं, कारण त्याला एकदा त्यांचं गेलेलं होतं आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या तर्फे ज्यांना भरभरून मोठं दाद दिले अशा कोणी तुम्हाला काँग्रेसवर पाडलं का, असं म्हणतो. माझ्याकडे साध्या शंका आहेत, पण त्यांनी सगळ्यांना उत्तरं उत्तम दिली. हां, म्हणजे पक्षपेक्षा सोडा, पण त्या बाई एकदम वेगळ्या धर्तीच्या होत्या म्हणून तो त्या नंबर 1 पदापर्यंत जाऊ शकल्या. राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत संवाद साधण्याची संधी सरांना मिळाली होती, ती खूप मोठं आहे. आणि हां, निवेदन सूत्रसंचालन आणि मुलाखत तंत्र या विषयीचं वर्कशॉपच घेतो ते सर, फी घेतो त्याची. हां, कारण माझा तो पूर्ण वेळेचा व्यवसाय आहे त्यामुळे, आणि पण त्या फीचा पुरेपूर रिटर्न्स मिळतील एवढं उत्तम शिकवतो. माझे 12 विद्यार्थी सध्या करिअर करतात याच विषयामध्ये. या संवादाचा समारोप करताना एक शेवटचा प्रश्न असा की एवढी वेगवेगळ्या क्षेत्रातली दिग्गज माणसं तुमच्या वाटेला आली, भेटली, संवाद झाला, मैत्री झाली, या सगळ्यांमधला एक समान धागा, या सगळ्यांमधला त्यांच्याकडनं काढून घेण्यासारखं त्यांच्या व्यक्तित्वात काहीतरी होतं. सांगायचं होतं की हा विचार कोणीही निवेदक अलीकडचे करत नाही, तो तुम्ही करता म्हणून तुम्हाला विचारत होता. पण ठीक आहे, त्यांची मर्यादाही तेवढीच असते, 1, 1.5, 2, 5, 3.5 वर्ष. मी पण 35 वर्ष आहे. वा वा. मागच्या एका मुलाखतीत मी हाच प्रश्न सरांना विचारला होता, त्यांनी आता थोडी बदल दिली. त्यांनी त्यावेळी दिलेलं उत्तर मी असं नोंदवून ठेवलंय आणि म्हणून ते नोंदवून करतो. ही मोठी माणसं दुसऱ्याबद्दल निगेटिव्ह बोलण्यात आपला पॉझिटिव्ह वेळ कधीही वाया घालवत नाही, म्हणून ती मोठी आहे. विचार केला ना, आपण अशा निगेटिव्ह गोष्टींवर भर देत असतो खूप खूप. हो, लता मंगेशकर आणि आशा भोसलेंच्या मध्ये म्हणे वाद आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? अशा निगेटिव्ह गोष्टींकडेच आपण वळत असतो, असं खरं काही नसतं. तर ते पॉझिटिव्हपणा जर ठेवला ना, तर आपली पॉझिटिव्हपणा राहतो, टिकतो आणि आपण मस्त कायम प्रसन्न राहतो. आणि अशाच पॉझिटिव्ह विचारांना आपण याच्याबद्दल मला एक सांगायचं होतं. ज्ञानेश्वरी चिंतनमध्ये एक अध्यात्मात एक वाक्य आहे, कोणाचाही आपण मत्सर करू नये आणि कोणी आपला मत्सर करतोय हा विचार देखील मनात आणू नये. असं आहे का? नाही, ज्ञानेश्वरी तुम्ही वाचताही कळलं. धन्यवाद. तर अशा या पॉझिटिव्ह विचारांना आपण कार्यक्रमाची सांगता करूया. सांगतेकडे वळत असताना एक औपचारिकता म्हणून आभार. कलारंजनचे कार्यवाह आर.व्ही. पाटील साहेब यांच्या आभार प्रदर्शनाने करूया. कलारंजन प्रतिष्ठानतर्फे मी आर.व्ही. पाटील कार्यवाह इथं जमलेल्या सर्व श्रोत्यांचं तसेच विद्यमान पाहुणे ज्यांचा आम्ही स्पेशल सत्कार केला त्या सरांचं आणि सर्व गुरुजनांचं मी इथं स्वागत करतो आहे.